हां सर. आजच्या कामगार सेनेच्या प्रशिक्षण शिबिरात कामगारांना ज्ञान व्हावं, त्यांचे प्रशिक्षण व्हावं या दृष्टीनं अभ्यास शिबिर घेण्यात आले. त्या अभ्यास शिबिरामध्ये कामगारांना दैनंदिन कामामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी दूर होण्यासाठी काही परिपत्रक मार्गदर्शक आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांना काही सूचना केल्या. उदाहरणार्थ शिस्त व अपील यामध्ये काही सुधारणा झालेल्या आहेत. त्यामध्ये काही अडचणी येतात. हिअरिंग म्हणजे समक्ष सुनावणी कशी चालवायची, त्याला कोण असतं अधिकारी, कोणी बसावं, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याचप्रमाणे नुकसान भरपाई कायद्याखाली कोणाला फायदा मिळतो आणि किती फायदा मिळतो, किती रुपयाचा फायदा मिळतो याचंही ज्ञान देण्यात आलं. त्याचप्रमाणे अनुकंपामध्ये ज्या काही सवलती आहेत, कोणाला मिळते अनुकंपामध्ये नोकरी, कशासाठी मिळते, हे सगळं सांगण्यात आलं. अनुकंपानंतर पर्याय नोकरी ही कोणाला मिळते, पर्याय नोकरी प्रामाणिकपणे जे कोण काम करतो त्याला मिळते का अनफिट होतं त्याला मिळते, सगळ्या वेळेच्या उहापोह करून त्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे वेतन करार आणि वेतन कराराचे फायदे कसे मिळतात, वेतन कराराला वेळ का झाला, कोणी लावला याबद्दलसुद्धा माहिती देण्यात आली. अशा अनेक बाबी या शिबिरामध्ये मांडल्या गेल्या आणि त्याचं ज्ञान मिळावं, त्याचा अभ्यास व्हावा या दृष्टीनं मार्गदर्शन केलेलं आहे. सर, कामगार कराराबद्दल आपली काय भूमिका आहे? कामगार करार हा कामगार संघटना ही चर्चा करत असते. शेवटी कामगार करारावर सही कोणाची होते, मान्यताप्राप्त संघटना. कामगार करारामध्ये दिरंगाई कामगार संघटना करते. आता 6 बैठका झाल्या. 6 बैठकामध्ये एवढ्या त्यांचा अंतिम हा निर्णय झाला पाहिजे होता करार, आणि ते कराराचं प्रशासनाबरोबर त्यांचा वादविवाद होऊन तो भांडण हे मंत्र्यांकडे जायला पाहिजे, पण ते अद्यापही गेलेलं नाही. अद्याप त्यांनी कामगाराच्या वाटाघाटी पूर्ण केलेल्या नाही. त्यांचं काम आहे वाटाघाटी पूर्ण करायचं, ते करत नसल्यामुळे कामगार करार लवकर होत नाही. आणि उलट इतर सेनेच्या मंत्र्यांचं किंवा सेना संघटनेला बदनाम करण्याचं काम कामगार संघटना करते. वास्तविक हा करार करायची जबाबदारी त्यांची आहे. मान्यताप्राप्त संघटनेला कायद्याने दिलेले अधिकार आहेत ते त्यांनी पाळत नाहीत आणि दुसरीकडे बोट दाखवतात. वास्तविक हे त्यांनी करायला पाहिजे आणि त्या जर होत नसेल तर त्यांनी संघर्ष करायचा. आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत, पण संघर्ष करणारं त्यांचं काम आहे, ते करत नाही. आयत्या वेळेला माघार घेतात, त्यामुळे त्यांच्या संघर्षात कोण उतरत नाही. सर, कामगार सेनेची वाढती लोकप्रियता जर लक्षात घेतली तर त्या दृष्टीने आपण त्या आगामी कराराच्या संदर्भामध्ये प्रशासनाशी किंवा माननीय रावते साहेबांशी बोलणी करणार आहात का? करू ना, का नाही करणं. जर संख्या त्या प्रमाणात वाढली, 50-60 हजार कामगार सेनेची संघटना सभासद वाढली, तर तो अधिकार आम्ही घेऊ आमच्याकडे. मान्यताप्राप्त संघटनेचा अर्ज करून मान्यता संघटनेचं आम्ही त्या प्राप्त झालं आम्हाला, तर आम्ही बोलायला तयार आहोत आणि आम्ही तो करार पूर्ण करायची क्षमता आमच्यात आहे. धन्यवाद. परंतु मान्यताप्राप्त संघटना ही आडोकाठी काढते, त्यामुळे कामगार दिरंगाई चालली, जाणून बुजून येतो. सर, मान्यताप्राप्त संघटनाच्या अनेक तक्रारी ह्या आतापर्यंत आपण बघितलेल्या आहेत, पण त्या संदर्भामध्ये कोर्टाच्या आदेशानेच आपण त्या दृष्टीने काही प्रयत्न कराल का, मग त्यांची मान्यता काढण्याच्या दृष्टीने? मान्यता कधी जाते? त्या संघटनेच्या सभासदांच्यापेक्षा कुठल्याही संघटनेने 2 सभासद जरी जास्त असल्याचा दावा केला, तो सिद्ध केला, तर त्यांची मान्यता जाऊ शकते. दुसऱ्या मान्यता त्यांनी जर संप केला तर त्याच्यातून सुद्धा मान्यता जाऊ शकते. मान्यता जाण्यासाठी काही कारणं कायदेशीर आहे, ते जर ते केले तर त्यांची मान्यता जाऊ शकते. अनेक कारणं आहेत त्यासाठी, त्या वापर केला तर जाऊ शकतो. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.